झाला आहे त्यात काही अटी घातल्या होत्या त्या पूर्ण करायच्या होत्या. पाणी पुरवठा स्वच्छता विभाग आणि महाराष्ट्र जल प्राधिकरण, पण त्यांनी ते काहीही पूर्ण केलं नसल्यामुळे आम्हाला ही अडचण निर्माण झालेली आहे. त्या शासन निर्णयात परत 2 भाग पाडलेले आहेत की 79 पूर्वी म्हणजे हे ज्यावेळी गव्हर्नमेंट शासन होतं की ज्याचं महाराष्ट्र वॉटर सिवरेज बोर्ड वर्ल्ड बँकेच्या लोनसाठी कन्व्हर्ट केलं गेलं आणि त्याच्यानंतरची लोकं असे त्याच्यात 2 भाग पाडलेले आहेत. आता आम्हाला संभ्रम लोकांच्यात असा निर्माण झालेला आहे की हे नक्की करणार आहेत काय. त्या GRमध्ये असं म्हणलेलं आहे की जे 79च्या अलीकडचे आहेत त्यांना शासन देणार आणि 79च्या नंतरची जी लोकं आहेत त्यांना पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या बजेटमध्ये प्रोव्हिजन करायची. म्हणजे तुम्ही असा घास खाल्ला काय, असा घास खाल्ला काय, तुम्ही देणारच आहात तर त्याचे 2 वेगवेगळे हेड का क्रिएट करताय. तर आज आम्ही जे आंदोलन सुरू केलेलं आहे धरणं आंदोलन ते ही सुरुवात आहे. हळूहळू आम्ही ते आम्हाला जर पेन्शन मिळालं नाही तर ते आंदोलन वाढेल, महाराष्ट्रभर जाईल. आम्ही अनेक महाराष्ट्रात पाणी पुरवठा केंद्र दैनंदिन देखभाल करतो. म्हणजे थोडक्यात आम्ही पाणी इरिगेशनच्या डॅममधनं विहिरीतनं घेऊन प्युरिफाय करून ते आम्ही लोकांना डिस्ट्रीब्यूट करतो. जर आमच्या बाजूने निकाल लागला नाही किंवा आम्हाला पेन्शन मिळालं नाही तर अल्टिमेटली आम्हाला ती पाणी पुरवठा केंद्र नाईलाजास्तव बंद करायला लागतील. पाणी हे ॲक्च्युली मूलभूत हे आहे, गरज आहे, पण आम्हाला ते करावं लागेल असं आम्ही शासनाला सांगू इच्छितो.